average rate of water consumption per head per day as per the Indian standard is. चला कमेंट करा. What is the average rate of water consumption per head per day as per the Indian standard? 100 liter, 135 liter, 165 liter or 200 liter? Average rate of water consumption per head per day is how much? Very good, very good. It's 135 liters. 135 liters, which is a domestic water demand. हे मात्र लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस डोमेस्टिक तुम्हाला विचारतील, डोमेस्टिक वॉटर कन्झम्पशनचा जर रेट विचारला असेल तर इट इज 135 टू ऍक्च्युअली 200 पर्यंत व्हेरी करतो लिटर पर कॅपिटा पर डे. बट स्टँडर्ड व्हॅल्यू विचारली असेल किंवा ऍव्हरेज रेट विचारला असेल तर इट इज 135 लिटर पर कॅपिटा पर डे. हा असतो तुमचा डोमेस्टिक वॉटर डिमांडचा रेट. या ठिकाणी दुसरं ऑप्शन नाहीये म्हणून आपण 135 सिलेक्ट करणार आहे. जर टोटल वॉटर कन्झम्पशन विचारलं असेल तर ते जातं तुमचं 300 पर्यंत किंवा टोटल किती जाते सगळ्यांची ऍडिशन आपण केलेली होती. कितीपर्यंत जातं टोटल वॉटर डिमांड? 335, 250 टू 345 असतं ते. 250 टू 335 अशी रेंज असते. त्यामध्ये ऍज पर आय एस कोड, येस, काही काही आय एस कोड मध्ये म्हणण्यापेक्षा आय एस कोड मध्ये जी व्हॅल्यू दिलेली आहे की टोटल वॉटर डिमांड किती आहे, रेंज आहे 250 टू 350. जर अँसर विचारलं आणि एकच ऑप्शन असेल तर तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं 270 लिटर पर कॅपिटा पर डे ऍज पर द आय एस कोड. हे लक्षात ठेवायचं. हे केव्हा? ज्यावेळेस तुम्हाला टोटल डिमांड विचारतील. ही कोणती आहे 135? ही आहे डोमेस्टिक वॉटर डिमांड. मग सर टोटल वॉटर डिमांड मध्ये काय काय येतं? टोटल वॉटर डिमांड मध्ये तुमच्या सगळ्याच गोष्टी येतात. कोणकोणत्या? इंडस्ट्रियल वॉटर डिमांड, इन्स्टिट्यूशनल वॉटर डिमांड, त्यानंतर पब्लिक यूज साठी यूज केलं जाणारं वॉटर, फायर डिमांड येते, त्यानंतर थेफ्ट आणि लॉसेस हे पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. हे सगळ्या वॉटर डिमांड लक्षात ठेवायचे आहे. डोमेस्टिक वॉटर डिमांड जी आहे या डोमेस्टिक वॉटर डिमांड मध्ये कोणकोणत्या वॉटर डिमांड येतात? डोमेस्टिक मध्ये इन्क्लुडेड असतात म्हणजे ह्या 135 मध्ये ड्रिंकिंग वॉटर डिमांड. ड्रिंकिंग किती असते? 5 लिटर पर कॅपिटा पर डे. त्यानंतर असते कुकिंग. कुकिंगसाठी लागणारं पाणी किती लागतं? कुकिंगसाठी 5 लिटर पर कॅपिटा पर डे. बाथिंगसाठी लागणारं पाणी, बाथिंगसाठी किती लागतं? 55. त्यानंतर कोणतं असतं? वॉशिंगसाठी लागणारं वॉटर. वॉशिंगसाठी किती वॉटर लागतं? 20 लिटर पर कॅपिटा पर डे. त्यानंतर वॉशिंग क्लोथसाठी 20 लागतं. वॉशिंग युटेन्सिल्स जर असतील म्हणजे भांडे जे आहेत त्या भांड्यांसाठी किती लागतं? 10 लिटर पर कॅपिटा पर डे. आणि हाऊस वॉशिंग करायची असेल म्हणजे घर वगैरे साफ करायचं असेल तर 10. ही सगळी ऍडिशन होते 105. आणि मिसिलिनियस ऍक्टिव्हिटीज, गार्डन वगैरे तुमचा एरिया असेल त्या सगळ्यांसाठी 30 लिटर पर कॅपिटा पर डे. असं डोमेस्टिक यूज साठी टोटल वॉटर किती असतं रिक्वायर्ड? 135 लिटर पर कॅपिटा पर डे. इज इट क्लिअर? ओके. Second question is the total water requirement of a city. The total water requirement of a city is generally assessed on the basis of its maximum hourly demand, its maximum daily demand plus fire demand, its average daily demand plus fire demand, or greater of A and B. वॉटर रिक्वायरमेंट ऑफ सिटी ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करतो ती कशाच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट केली जाते? टेल मी द आन्सर. वॉटर डिमांड जी काही कॅल्क्युलेट करतो ती कशाच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट केली जाते? हाच सेम क्वेश्चन ईएससी प्रिलिम्सला पण आलेला होता. आपण ज्यावेळेस सोल्युशन घेतलं त्यावेळेस हा सॉल्व्ह केलेला आहे. काय असतं? इट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ मॅक्सिमम आवरली डिमांड और मॅक्सिमम डेली डिमांड प्लस फायर डिमांड यांच्यापैकी जी मॅक्सिमम व्हॅल्यू असते ती तुमची वाली डिझाईन डिमांड असते किंवा डिझाईन ज्याला आपण म्हणतो. यामध्ये मॅक्सिमम डेली डिमांड प्लस फायर डिमांड आहे. याला काय म्हणतात एकत्रितपणे? मॅक्सिमम डेली डिमांड प्लस फायर डिमांड याला एकत्रितपणे काय म्हणतात? को इन्सिडंट ड्राफ्ट असं म्हणतात. काय म्हणतात? को इन्सिडंट ड्राफ्ट असं म्हणतात. यस, क्लिअर? हे झालेलं आहे. सिटी मधली जी वॉटर डिमांड आहे ती मॅक्सिमम आवरली डिमांड किंवा फायर डिमांड यांच्या बेसिसवरती कॅल्क्युलेट करतात मॅक्सिमम. आणि ही जी डिमांड आहे डेली प्लस फायर डिमांड याला मिळून को इन्सिडंट ड्राफ्ट असं म्हणतात. येस, दिस वॉज द सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन असणार आहे
वॉटर सप्लाय इन्क्लुड्स. वॉटर सप्लायमध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड असतात? कलेक्शन, ट्रान्सपोर्टेशन अँड ट्रीटमेंट ऑफ वॉटर. हे असतं का वॉटर सप्लायमध्ये? यस. सोर्समधनं वॉटर कलेक्ट करणं, ते ट्रान्सपोर्ट करणं कुठपर्यंत? ट्रीटमेंट प्लांट पर्यंत ट्रान्सपोर्ट करणं. ट्रीटमेंट प्लांट पर्यंत ट्रान्सपोर्ट करत केल्यानंतर ट्रीटमेंट प्लांटमध्ये ज्यावेळेस तुमचं वॉटर येईल, त्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये वॉटर आल्यानंतर काय करणं? त्याची ट्रीटमेंट करणं. मग त्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये आपण बघितलंय स्क्रीनिंग, फिल्ट्रेशन, त्यानंतर जेवढे पण ट्रीटमेंट असतील तुमच्या वेळेला, सेडिमेंटेशन असेल, क्लोरिनेशन असेल, वगैरे वगैरे. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. Distribution of water to the consumer. Yes, water supply scheme includes this also. ट्रीटमेंट झाल्यानंतर पाणी कुठे नेलं जातं? सर्व्हिस रिझर्वायर मध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. वॉटर कुठे नेलं जातं? सर्व्हिस रिझर्वायर मध्ये. सर्व्हिस रिझर्वायर मध्ये नेल्यानंतर सर्व्हिस रिझर्वायर पासून पुढे असते तुमच्या सिटीमध्ये जाणारी वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम. या वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम थ्रू वॉटर जे आहे ते पूर्ण सिटीमध्ये काय केलं जातं? डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ही जी वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे, आपल्याला फक्त पाठ नाही करायचंय, हे मी तुम्हाला आधी पण सांगितलंय. आपलं पूर्ण काय असणार आहे? रिव्हिजन सेशन पण असणार आहे. वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम मग तुमची वाली कोणती कोणती होती आठवतंय तुम्हाला? वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टम ह्या डायग्राम आठवत आहे ना? सेंट्रल वगैरे सर्क्युलर, त्यानंतर सिटीला असणारी ही. येईल हा क्वेश्चन पुढे, त्यावेळेस आपण करू, ठीक आहे. नेक्स्ट असणार आहे प्रोव्हिजन ऑफ हायड्रंट्स फॉर फायर फायटिंग. त्यानंतर काय प्रोव्हाइड करतो आपण? हायड्रंट्स प्रोव्हाइड करतो फायर फायटिंगसाठी ह्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये. हायड्रंट्स जे प्रोव्हाइड करतो आपण, यालाच आपण फायर डिमांड असंही म्हटलेलं होतं. आणि ही जी फायर डिमांड आहे, हे हायड्रंट प्रोव्हाइड करतो. त्यावेळेस फायर डिमांड किती घेतली जाते? 1 लिटर पर कॅपिटा पर डे घेतली जाते. फायर हायड्रंट जे प्रोव्हाइड करतो ते किती डिस्टन्स वरती प्रोव्हाइड करतो? 100 to 150 मीटरच्या डिस्टन्स वरती प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे एक फायर हायड्रंट इथे असेल तर पुढचा फायर हायड्रंट किती डिस्टन्स वरती असेल? 100 to 150 मीटरच्या डिस्टन्स वरती असेल. या फायर हायड्रंट मध्ये जे प्रेशर मेंटेन केलं जातं, ते मेंटेन केलं जातं अगेन 100 to 150, बट किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हाऊ मच प्रेशर इज मेंटेन इन दिस फायर हायड्रंट्स? इट इज मेंटेन्ड अप टू 100 to 150 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि त्याच्यामध्ये वॉटर कॉलमच्या हाईटच्या जर चर्चा केली तर 10 to 15 मीटर. सो ऑल ऑफ द ऑप्शन्स आर द करेक्ट वन. नेक्स्ट वन, द रेशिओ बिटवीन. रेशिओ विचारलेला आहे तुम्हाला. कसला रेशिओ विचारलेला आहे? बिटवीन पीक आवरली वॉटर डिमांड. रेशिओ बिटवीन द पीक आवरली वॉटर डिमांड. इथे लक्षात घ्यायचं आहे पीक आवरली वॉटर डिमांड अँड मॅक्सिमम डेली डिमांड पर आवर ऑफ कोर्स. हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. मॅक्सिमम डेली डिमांड पर आवर ऑफ द कोर्स त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे काय विचारलंय? पर आवर ऑफ द कोर्स म्हणजे काय? मॅक्सिमम डेली डिमांड पर आवर ऑफ द कोर्स म्हणजे मॅक्सिमम, किंवा वी कॅन से दॅट ॲव्हरेज आवरली डिमांड ऑफ द मॅक्सिमम डे. हे समजून घ्या. काय विचारलेलं आहे? पीक आवरली डिमांड विचारलेली आहे. सगळ्यांना हे माहिती ना? पीक आवरली डिमांड व्हॉट इज इक्वल टू पीक आवरली डिमांड? इट इज इक्वल टू 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज. 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज आवरली डिमांड. 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज आवरली डिमांड ऑफ मॅक्सिमम डे. हा फॉर्म्युला माहिती सगळ्यांना? बोला पटकन. हे सगळ्यांना माहिती आहे? येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. इट इज 1.5 टाइम्स ऑफ ॲव्हरेज आवरली डिमांड ऑफ मॅक्सिमम डे. आणि हे तेच आहे. मॅक्सिमम डेली डिमांड आहे. हे झालं मॅक्सिमम डेली डिमांड. मॅक्सिमम डेली डिमांड. बट इट इज पर आवर ऑफ द कोर्स. पर आवर ऑफ द कोर्स म्हणजे काय? याचा अर्थ काय असतो? इट इज नथिंग बट 1.5 मल्टिप्लाय बाय व्हॉट इज ॲव्हरेज आवरली डिमांड ऑफ मॅक्सिमम डे. हे क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये घेतलंय. ते असंच लिहितो ना आपण? मॅक्सिमम डेली डिमांड. मॅक्सिमम डेली डिमांड डिवायडेड बाय 24. हे ॲव्हरेज आवरली डिमांडचा मिनिंग काय असतो? इट इज मॅक्सिमम डेली डिमांड डिवायडेड बाय 24. इज इट क्लिअर? हे डेरिवेशन घेतलेलं आहे क्लासमध्ये. सो मॅक्सिमम डेली डिमांड पर आवर ऑफ द कोर्स म्हणजेच ॲव्हरेज आवरली डिमांड ऑफ द मॅक्सिमम डे. हे क्लिअर झालं सगळ्यांना? बोला पटकन. मॅक्सिमम डेली डिमांड पर आवर ऑफ द कोर्स. इथे पर आवर ऑफ द कोर्स आहे म्हणून आपण काय घेतलं? ॲव्हरेज आवरली डिमांड ऑफ द मॅक्सिमम डे.
So what is the ratio of peak hourly demand of the maximum day to the average hourly demand किंवा maximum daily demand of the per hour of the course? What is this ratio equals to? How much this ratio is equals to? हे इकडे डिवाइडला गेलं, उरलं काय? 1.5. येस ऑर नो? हा 1.5 उरेल ना फक्त. ही टर्म इकडे डिवाइडला जाईल. सो उरेल काय फक्त तुमचा 1.5. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर? 1.5 इज द करेक्ट आन्सर. हे क्लिअर झालं? 1.5 इज द करेक्ट आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन म्हणण्यापेक्षा याच्यामधलं थोडंसं पुढे जाऊन बघूया. कुणी सांगेल व्हॉट इज मॅक्सिमम डेली डिमांड इज इक्वल टू? मॅक्सिमम डेली डिमांड काय असते? ही जी मॅक्सिमम डेली डिमांड लिहिलेली आहे ती काय असते? इट इज नथिंग बट इज इक्वल्स टू 1.8 टाइम्स ऑफ annual average daily demand. It is nothing but is equal to 1.8 times of annual average daily demand. हे क्लिअर आहे? 1.8 टाइम्स ऑफ 1.8 काय? 1.8 टाइम्स ऑफ अॅन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. अॅन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड म्हणजे तुमची वाली टोटल वर्षामध्ये असणारे पाणी डिवायडेड बाय 365 डेज ही असते अॅन्युअल ॲव्हरेज डिमांड. आणि ही व्हॅल्यू जर या ठिकाणी पुट केली तर तुमची वाली पीक आवरली डिमांड काय होते? पीक आवरली डिमांड काय होते? अगेन तिथे पुट केल्यावरती 2.7 टाइम्स ऑफ अॅन्युअल ॲव्हरेज आवरली डिमांड. अॅन्युअल ॲव्हरेज आवरली डिमांड. येस, क्लिअर? बट 2.7 झालंच, बट इथे काय आहे? अॅन्युअल ॲव्हरेज आवरली डिमांड. अॅन्युअल ॲव्हरेज आहे. त्यांनी मॅक्सिमम डेली डिमांडचा ॲव्हरेज विचारला होता. ॲव्हरेज आवरली डिमांड ऑफ द मॅक्सिमम डे, म्हणून 1.5 आन्सर करेक्ट होतं. 2.7 केव्हा? ज्यावेळेस इथे अॅन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड असेल. इथे काय असेल? अॅन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? हे क्लिअर झालं पूर्ण क्वेश्चन? Yes. Okay. So fifth question. The total water consumption, including the domestic, commercial and industrial demand for an average Indian people is काय असणार आहे? 135 नाही. इथे टोटल वॉटर कन्झम्पशन आत्ताच डिस्कशन करून सांगितलं. डोमेस्टिक, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल सगळ्या डिमांड जर इन्क्लूड केल्या तर काय असणार आहे इंडियन पीपलसाठी? 135 नाही, 210 नाही, 249. रेंज असते 250 टू 350. आन्सर विचारलं असेल एक्झॅक्ट तर 270 इज द करेक्ट ऑप्शन. हिअर इट इज दॅट. ओके. 240 नाही विशाखा, इट इज 270. ओके. 270 is the correct option. Next, the population of the town. The population of the town. The population of the town as per the census record where 2 लाख, 2,10,000 आणि 2,30,000 फॉर द इयर 1981 साठी दिलेली आहे. 2 लाख कॅल्सी घेऊन बसायचंय सगळ्यांनी. त्यानंतर 1991 साठी दिलेली आहे 2,10,000. त्यानंतर 90. आता असे क्वेश्चन आता येत नाही आजकालच्या एक्झाम मध्ये न्यूमेरिकल एवढे. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जास्त येतात, बट प्रॅक्टिस असायला हवी आपली. 2,30,000. फाइंड द पॉप्युलेशन ऑफ द टाउन इन द इयर 2011 मध्ये पॉप्युलेशन एक्स मानली युझिंग द अर्थमॅटिक मीन मेथड. कोणती यूज करायची आहे? अर्थमॅटिक मीन मेथड. सिंपल आहे, हे कॅल्क्युलेट करता. अर्थमॅटिक मीन मेथड काय करतो आपण या मेथडमध्ये आपण काय करत असतो? आपण अगोदर एक्स बारची फॉर्म्युला काय असतो? ज्या कोणत्या डिकेडमध्ये पॉप्युलेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे, सपोज PM, इट इज नथिंग बट इज इक्वल टू P0 प्लस N इंटू एक्स बार. ओके. मग आपल्याला काय एक्स बार कॅल्क्युलेट करायसाठी काय कॅल्क्युलेट करावं लागतं की कितीने इन्क्रीमेंट झाली. इथून इथपर्यंत कितीने इन्क्रीमेंट झाली? 2 लाख वरनं 2,10,000 म्हणजे 10,000ने इन्क्रीमेंट झालेली आहे. इथून इथपर्यंत कितीने इन्क्रीमेंट झाली? 10 लाख ते 30 लाख म्हणजे किती? 20,000. 10,000 ते 20-30,000 म्हणजे कितीने? 20,000ने इन्क्रीमेंट झालेली आहे. सो व्हॉट विल बी इक्वल टू एक्स बार? ऍव्हरेज इन्क्रीमेंट किती येईल? यांची ऍडिशन 10,000
अधिक 20,000 भागिले 2. किती येतील हे? 20 आणि 10 30. 30 भागिले 2 15,000. इट विल बी इक्वल टू 15,000. सो एक्स बार आला 15,000. एक्स बार इज इक्वल टू 15,000. पॉप्युलेशन कधीची काढायची आहे? 2011 मधली काढायची आहे. त्याच्या अगोदरचं जे इयर आहे त्यामध्ये पॉप्युलेशन किती आहे? 2,30,000 आहे. 2,30,000. किती डिकेड? डिकेड नंतर एक 10 वर्षाचा पिरियड म्हणजे एक घ्यायचा. +1. एक डिकेड आहे. एक्स बार किती आहे? 15,000 आहे. किती आली व्हॅल्यू? 2,30,000 अधिक 15,000. व्हेरी गुड. 2,45,000. सो डी इज द करेक्ट ऑप्शन. दिलेली कोणती आहे? अर्थमॅटिक मीन मेथड. अर्थमॅटिक मीन मेथड मध्ये काय असतं? या मेथड मध्ये तुमची वाली जी काही ॲव्हरेज रेट आहे पॉप्युलेशनचा, हा ॲव्हरेज रेट यूज केला जातो. रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन या ठिकाणी कॉन्स्टंट कन्सिडर केला जातो. डीपी बाय डी जी पॉप्युलेशन होण्याचा रेट आहे, हा रेट इथे 10 ने इन्क्रीज झाली, इथे 20 ने इन्क्रीज झाली. बट कॉन्स्टंट किती कन्सिडर केला? 15,000 कन्स्टंट केला. ॲव्हरेज कन्सिडर केला जातो. हा रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन अर्थमॅटिक मीन मेथड मध्ये कॉन्स्टंट कन्सिडर केला जातो. आणि अर्थमॅटिक मीन मेथड जी आहे ती कोणत्या सिटीसाठी यूज केली जाते सांगता येईल? फॉर विच सिटी does arithmetic mean method is preferred? It is preferred for very old city. Arithmetic mean method is preferred for very old city. Very good. The population of a town as per the record where 2,000, सॉरी किती आहे? एकक दशक शतक हजार 10,000 20,000. त्यानंतर हे किती आहे? हे 20,000च आहे का? हे 2 लाख असतील माझ्या मते बरं का. 20,000 नसेल. एकक दशक शतक हजार 10,000. हे 2 लाख असतील. 2 लाख. त्यानंतर 2,10,000 आणि 2,30,000 म्हणजे त्याच व्हॅल्यू आहे. फक्त 1981 थोडं टायपिंग मध्ये मिस्टेक आहे. 1981, 1991 आणि 2001 रिस्पेक्टिव्हली. द पॉप्युलेशन ऑफ द टाउन ॲज पर द जॉमेट्रिक मीन मेथड. आता कोणती मेथड यूज करायची आहे? जॉमेट्रिक मीन मेथड यूज करायची. हे 2009च आहे का? हम्म, चला 9 घेऊन बघू, सॉल्व्ह करून बघू आन्सर येत आहे का. आलं तर वेल अँड गुड, नाही आलं तर आपण वेगळं याने कॅल्क्युलेट. सो जॉमेट्रिक मीन मेथडचा फॉर्म्युला काय असतो? पी एन इज इक्वल टू पी नॉट इंटू द ब्रॅकेट 1 + r रेज टू द पॉवर n. आपल्याला आर कॅल्क्युलेट करावा लागेल. सो 1981 मध्ये पॉप्युलेशन आहे 2 लाख. 1991 मध्ये पॉप्युलेशन आहे 2,10,000. 2001 मध्ये पॉप्युलेशन आहे 2,30,000. अर्थमॅटिक सॉरी जॉमेट्रिक मीन मेथड जी आहे, या जॉमेट्रिक मीन मेथड मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करावा लागतो सांगता येईल कोणाला? पर्सेंटेज आर कॅल्क्युलेट करावा लागतो. काय? पर्सेंटेज आर कॅल्क्युलेट करावा लागतो. रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करावा लागतो. हा पर्सेंटेज आर आपण कसा कॅल्क्युलेट करतो? आपण पर्सेंटेज आर जो आहे हा पर्सेंटेज आर कसा कॅल्क्युलेट करतो? अगोदर एक्स बार कॅल्क्युलेट करतो. हा आला 10,000. हा आला 20,000. आता याचा पर्सेंटेज आर कसा कॅल्क्युलेट करणार? हा 10,000 भागिले इनिशियल पॉप्युलेशन मल्टिप्लाइड बाय 100. सांगा. 10,000. बोला पटकन. 10,000 भागिले हे करा, 2 लाख करा आणि त्याला 100ने मल्टिप्लाय करा. पर्सेंटेज आर 10,000 भागिले 2 लाख मल्टिप्लाइड बाय 100. 5 आला पर्सेंटेज मध्ये 5%. व्हेरी गुड. त्यानंतर हे 20,000 भागिले 2,10,000 काय करायचं असतं? फॉर्म्युला सांगतो. 1/पी. पी म्हणजे इनिशियल पॉप्युलेशन इंटू डीपी डिवायडेड बाय डीटी. डीटी इथे डिकेड मध्ये घेतो. एक डिकेड आहे 81 to 91. एक डिकेड आहे म्हणून इथे 1 आला. चेंज इन पॉप्युलेशन म्हणजे 10,000. इनिशियल पॉप्युलेशन म्हणजे 2 लाख. तसंच 20,000 जिथे इन्क्रीज आहे भागिले 2,10,000 गुणिले 100 करा आणि आन्सर सांगा. हे 20,000 भागिले 2,10,000 गुणिले 100. आन्सर सांगा. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ आर?
9.52. 9.52%. आता या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे, पर्सेंटेज आर जर गिव्हन असेल आणि मीन काढायचा असेल, आरचा मीन काढायचा असेल तर दोन मेथड यूज केल्या जातात. कोणत्या दोन मेथड? अर्थमॅटिक मीन मेथड किंवा जॉमेट्रिक मीन मेथड. काय? अर्थमॅटिक मीन मेथड किंवा जॉमेट्रिक मीन मेथड. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मॅन्युअल नुसार कोणती प्रेफर केली जाते? आरचा मीन काढण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मॅन्युअल नुसार कोणती मेथड प्रेफर केली जाते? तर त्यासाठी प्रेफर केली जाते तुमची कोणती मेथड? जॉमेट्रिक मीन मेथड. व्हेरी गुड पूजा. जॉमेट्रिक मीन मेथड प्रेफर केली जाते. ऍज पर द जॉमेट्रिक मीन मेथड हे असतं R1 मल्टिप्लाइड बाय R2 मल्टिप्लाइड बाय डॅश डॅश डॅश. इथे किती डिकेड आहेत? दोन डिकेड होते. सो 2 स्क्वेअर रूट ऑफ 5 मल्टिप्लाइड बाय 9.52. चला आन्सर सांगा. 5 × 9.52 करायचा आणि त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आणि आर ची व्हॅल्यू सांगायची. व्हॉट विल बी द आन्सर ऑफ आर? 5 multiplied by 6.89. So it is an answer of 6.89 is a value of R. आपल्याला पॉप्युलेशन कॅल्क्युलेट करायची आहे कोणती? 2000. आता इथे 9 म्हटलंय, ठीक आहे, ट्राय करू आपण. पी एन इज इक्वल्स टू हाऊ मच? पी एन इज इक्वल्स टू हाऊ मच? पी एन म्हणजे 2009 मधली, त्याच्या अगोदरच्या डिकेड मधली पॉप्युलेशन आहे 2,30,000 गुणिले 1 + आर ची व्हॅल्यू 6.89 आली आहे. 6.89 आलेली आहे म्हणजे तुम्हाला किती घ्यावी लागेल? 6.89 पर्सेंटेज मध्ये असेल, डिवायडेड बाय 100 करायचं त्याला. 6.89 डिवायडेड बाय 100 रेज टू द पॉवर डिकेड. 2001 ते 2011 जर असतं, 2011 जर असतं तर आपण 1 डिकेड कन्सिडर केलं असतं. बट 2009 पर्यंतच आहे म्हणजे किती व्हॅल्यू घ्यावी लागेल? 2 3 4 5, 2 3 4 5 6 7 8 9. किती? याच्यामध्ये 8 ऍड केला तर 2009 येईल, म्हणून रेस टू द पॉवर 0.8 घ्यायचं असतं. हे बऱ्याच जणांना माहित नसतं की सर एन हा डिकेडच्या टर्म मध्ये असतो आणि जर 2009 असं ऑड इयर जर आलं तर रेस टू द पॉवर काय करायचं? 0.8 करायचं. अशा क्वेश्चन तुमच्या सरळ सेवेला येणार नाही. काय येणार नाही? कारण एवढे डिफिकल्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला करायला ते लावणार नाही. एकदा करा बरं कॅल्सीवरती. ते 2009 मला चेक करायचे मिस्टेक आहे की बरोबर आहे. आन्सर कॅल्क्युलेट करा. 11 आहे आरती. ओके, हे 11 आहे, इथे 11 करा 2009च्या ठिकाणी. बट ही गोष्ट लक्षात आली ना, गरजेचं नसतं नेहमी 2011च. आपल्याला अशी सवय लावून दिली जाते की 2001 नंतर 2011च असेल. गेटला आलेले न्यूमेरिकल आहे गेटच्या परीक्षेला की 2009 2007. मग त्या केसमध्ये काय करायचं हे कन्फ्युजन होतं. हे कळालं. जर मधलं असेल तर काय करायचं? 9 असेल तर काय करायचं कळालं. 8 वर्ष पुढे गेलो म्हणून 0.8 घेतला. बट 11 असेल तर इथे काय करायचं तुमचं? 10 1 घ्यायचा आणि आता कॅल्क्युलेट करा. हे न्यूमेरिकल नाही येणार तुमच्या एक्झामला. जॉमेट्रिक मीन मेथड वरती काय येईल ते पण सांगतो. काय येईल ते पण आपण डिस्कस करू. ओके, 242592. 2424. आन्सरच नाहीये का? नन ऑफ दिस आहे का याचा ऑप्शन? 242592. ठीक आहे, न्यूमेरिकल आहे. काय तुम्ही जे कॅल्क्युलेशन करताय ते चेक करा आणि आन्सर सांगायचंय. हे इम्पॉर्टंट नाहीये, तुम्हाला फॉर्म्युला महत्वाचा आहे. ठीक आहे. 245872. ओके, धनश्रीचा आन्सर आलेला आहे 2458. 5.8च्या आसपास आलंय. सो बी ऑप्शन आपण घेणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन इम्पॉर्टंट नाहीये, आन्सर येणं इम्पॉर्टंट नाहीये. शिकायची गोष्ट ह्या गोष्टीतून काय आहे? अनालिसिस कसं करायचं असतं हे शिकायचं नाहीये की न्यूमेरिकल सॉल्व्ह करता आलं की नाही, कारण हे येणारच नाही कॅल्क्युलेशनला. शिकायचं हे आहे की जॉमेट्रिक मीन मेथड जी आहे, ह्या जॉमेट्रिक मीन मेथडमध्ये हा आर कॅल्क्युलेट करण्यासाठी अर्थमॅटिक मीन मेथड आणि जॉमेट्रिक मीन मेथड ह्या दोन मेथड यूज करतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडियानुसार मॅन्युअलनुसार जॉमेट्रिक मीन मेथड प्रेफर केली जाते. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमचा रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन जो आहे, मागच्या केसमध्ये अर्थमॅटिक, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. अर्थमॅटिक मध्ये रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन कॉन्स्टंट होता. जॉमेट्रिक मीन मेथड मध्ये पर्सेंटेज रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे आर कॉन्स्टंट असतो, मागच्या ठिकाणी एक्स कॉन्स्टंट होता. या दोघांमधला डिफरन्स क्लिअर आहे?
रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे डीपी बाय डीटी अर्थमॅटिक मीन मेथड मध्ये कॉन्स्टंट असतो. जॉमेट्रिक मीन मेथड मध्ये पर्सेंटेज याने डीपी बाय डीटी डिवायडेड बाय पी हा रेट कॉन्स्टंट असतो. याला आर म्हणतो, याला एक्स म्हणतो. हे क्लिअर झालं. अर्थमॅटिक मीन मेथड मध्ये रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन कॉन्स्टंट असतो. जॉमेट्रिक मीन मेथड मध्ये पर्सेंटेज रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन कॉन्स्टंट असतो. इज इट क्लिअर? क्लिअर असेल तर येस बोला. येस, व्हेरी गुड. अर्थमॅटिक मीन मेथड जी आहे ती व्हेरी ओल्ड सिटीसाठी यूज केली जाते. जॉमेट्रिक मीन मेथड जी आहे ती यंग सिटीसाठी यूज केली जाते. जॉमेट्रिक मीन मेथड कोणासाठी प्रेफर केली जाते? यंग सिटीसाठी प्रेफर केली जाते. नेक्स्ट, द वेलॉसिटी ऑफ एक्झिट. आता हे जे आहे हे नोट्स मध्ये नाहीये, हे सगळ्यांनी ऍड करून घ्यायचं आहे. द वेलॉसिटी ऑफ एक्झिट वेस्ट शुड बी मिनिमम ऑफ डॅश डॅश ऑफ विंड स्पीड टू प्रिव्हेंट डाऊन द ड्रॉट. हे काय आहे? फक्त लक्षात ठेवायचंय, नोट्समध्ये ऍड करून घ्यायचंय. नसेल आपल्या नोट्समध्ये तर द वेलॉसिटी ऑफ एक्झिट वेस्ट गॅसेस, जे एक्झिट वेस्ट गॅसेस असतात त्यांची वेलॉसिटी मिनिमम असायला हवी विंडपेक्षा, टू प्रिव्हेंट द ड्राउन ड्रॉट. ड्रॉट प्रिव्हेंट करण्यासाठी तुमची वेलॉसिटी किती असायला हवी? तर याचा आन्सर आहे 2.5. ठीक आहे. हे आन्सर फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे पण लक्षात ठेवायचंय, विच डिपार्टमेंट लुक आफ्टर द एक्झिक्युशन अँड मेंटेनन्स ऑफ वॉटर सप्लाय आणि सॅनिटरी वर्क. हे पण ऍड करून घ्या. वॉटर सप्लाय आणि सॅनिटरी वर्क जे आहे हे बघणारे डिपार्टमेंट कोणतं आहे? सगळ्यांना माहिती आहे की वॉटर सप्लाय स्कीम आणि सॅनिटरी वर्क हे असतं प्रत्येक सिटीमध्ये, पण हे मॅनेज करणारे डिपार्टमेंट कोणतं आहे? हे कोणाकडे असतं? हे काम कोणाचं आहे? तर ते पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचं काम आहे. पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट जे आहे ते तुम्हाला फार फार तर काय करून देणार आहे माहितीये? तर तुमचीवाली जी काही वॉटर सप्लाय स्कीम आहे त्याच्यावाला प्लांट हे करण्यामध्ये मदत करेल. बट त्याचं एक्झिक्युशन आणि मेंटेनन्स हा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटकडे असतो. पब्लिक वर्क डिपार्टमेंटकडे बिल्डिंग असतात आणि त्यानंतर काय असतात? तुमच्यावाले रोड्स असतात. याचा आन्सर 9व्याचा आन्सर जर तुम्ही पुढे जाऊन बघितलं पीडीएफ मध्ये, तर तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंट बद्दल थोडी थोडी माहिती दिलेली आहे. या कशा गोष्टी, अनालिसिस म्हणजे काय असतं, ह्या ज्या गोष्टी आहेत. आता ज्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन नाहीये ते एक्सप्लेनेशन मी दिलं, आणि ज्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन थोडंसं एक्स्ट्रावालं आहे, ज्या तुम्हाला गोष्टी फक्त वरवर माहिती असायला हव्या, याला रिव्हिजन करण्याची स्ट्रॅटेजी म्हणतात किंवा याला म्हणतात अनालिसिस करणं. की सर डिपार्टमेंट आलं ना, मग बाकी सगळ्या डिपार्टमेंट बद्दल थोडं थोडं, जास्त नाही, रीड करायचं. त्याच्यात असं नाही की पाठांतर करत बसतोय खूप दिवस लावतोय, असं नाही बघा. पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट याच्याकडे स्टेट गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग आणि रोड असतात, याचं मेंटेनन्स पण असतं. इरिगेशन डिपार्टमेंटकडे, हे तर सगळ्यांना माहिती आहे, मल्टीपर्पज प्रोजेक्ट जे असतील इरिगेशनचे, जसं मोठा डॅम असेल, कॅनल असेल, यांच्यावरती नियंत्रण ठेवतं. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आत्ताच सांगितलं, वॉटर सप्लाय स्कीम आणि तुमची सॅनिटरी स्कीम यांचं एक्झिक्युशन आणि मेंटेनन्सचं काम करतं. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असेल स्टेटचं, ते जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटीचं काम करतं. त्यामध्ये सोशल वेलफेअर हे देखील एक ऑप्शन होतं, याला रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणतात. सोशल वेलफेअर डिपार्टमेंट काय करतं? वेलफेअर प्रोग्राम, जे काही तुमचे डिसेबिलिटी असेल, स्पेशली डिसेबल्ड पर्सन्स असतील, अशा काही गोष्टी असतील की जिथे तो म्हणजे अशा काही एखादा पार्ट असेल समाजाचा जो की मागासलेला असेल, अशा लोकांच्या वेलबिंगसाठी प्रयत्न करत असतात ते. ठीक आहे. त्यासाठी मग वेगवेगळे एनजीओ स्थापन करणं, त्यानंतर बघा रेसिडेन्शियल केअर होम्स असतात, जे काही काय म्हणतात त्याला, ओल्ड एज पीपल असतात ना, त्यांच्यासाठी. त्यानंतर हे झालं स्टेट गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काय असणार आहे? सीपीडब्ल्यूडी डिपार्टमेंट. पीडब्ल्यूडी सारखंच यांच्याकडे देखील बिल्डिंग आणि रोडचं मेंटेनन्स असतं, बट कोणतं? सेंट्रलशी रिलेटेड. पोस्ट आणि टेलिग्राफ कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट, यांच्याकडे तुमचं आलं पोस्ट आणि टेलिग्राफ डिपार्टमेंटचं मेंटेनन्स वगैरे असतं, पोस्ट ऑफिस वगैरे. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, आयईएस जर तुम्ही पास झाला, यूपीएससीची ईएससी पास झाला, तर मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, सीपीडब्ल्यूडी असेल, या ठिकाणी तुमची पोस्टिंग ही होत असते. यामध्ये कन्स्ट्रक्शन आणि मेंटेनन्स ऑफ बिल्डिंग, बट कुणाच्या? मिलिटरी आणि डिफेन्सच्या. रोड पण, बट कुणाचे? मिलिटरी आणि मिलिटरी डिफेन्सचे. एनटीपीसी, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, हे जे आहे ते कन्स्ट्रक्ट थर्मल पॉवर स्टेशन जेवढे पण असतील गव्हर्नमेंटचे, एनटीपीसी. एनटीपीसी हे पीएसयू आहे. यामध्ये गेट मधून सिलेक्शन होतं, पॅकेज तुमचं एकदम बेस्ट असतं. गेट मधून तुमचं सिलेक्शन होतं, कधी कधी इंटरव्ह्यू असतो, कधी कधी इंटरव्ह्यू हा नसतो. त्यानंतर नॅशनल गव्हर्नमेंट आहे एनटीपीसी, पॉवर जनरेशनचं डिपार्टमेंट आहे.
त्यानंतर नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन NHPC असेल. NHPC काय करतं, जे काही तुमच्यावाले पॉवर स्टेशन असतील गव्हर्नमेंटच्या अंडर, त्या पॉवर स्टेशनचं मेंटेनन्स वगैरे करतं. इंडियन रेल्वेज माहितीच आहे. सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की यावर्षी UPSC इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, आतापर्यंत काय व्हायचं, काही काळापूर्वी इंडियन रेल्वेजमध्ये याच्यामधूनच ESC मधूनच भरती केलं जायचं. त्यानंतर काही दिवसानंतर ते चेंज झालं होतं. इंडियन रेल्वेसाठी 3-4 वर्षासाठी सेपरेट एक्झाम झाली, की इंडियन रेल्वेची UPSC सारखीच सेपरेट एक्झाम व्हायची आणि त्याच्यातून भरती केलं जायचं. बट आता परत यावर्षी नवीन याच्यानुसार UPSC ची जी ESC ची एक्झाम आहे याच्या थ्रूच इंडियन रेल्वेमध्ये भरती होणार आहे. हे जॉब करण्यासाठी खूप बेस्ट डिपार्टमेंट मानलं जातं. कामं चांगले असतात, पगार म्हणजे पगार तर चांगला असतोच, बट डिपार्टमेंट चांगलं मानलं जातं इंडियन रेल्वेमध्ये. म्हणजे जे सेंट्रल लेवलच्या एक्झामचं परीक्षांचा अभ्यास करतात ते इंडियन रेल्वेला खूप प्रेफर करतात ओव्हर CPWD आणि अदर डिपार्टमेंट्स. ओके. हे असे एक्स्ट्राचे क्वेश्चन्स पण मी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. असं नाही की जे नोट्समध्ये आहे फक्त तेच घेतले. म्हणजे हे जनरल प्रश्न असतात, ह्या जनरल गोष्टी माहिती पाहिजे की तुमच्यावालं हे नोट्समध्ये ऍड करून घ्यायचं. आणि ही प्रिंट आउट तुम्हाला मिळणार आहे. पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे आहे हे सॅनिटरी आणि वॉटर सप्लाय आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला बघायला पण मिळतात काही एक्झाम मध्ये, जे कधीच रीड केलेले नसतात. Okay. On a peak hourly demand, what is a maximum daily consumption for the city which have average consumption of this much? चला बोला पटकन. सिंपल आहे. मॅक्सिमम डेली कन्झम्पशन विचारलेलं आहे आणि तुम्हाला ॲव्हरेज कन्झम्पशन हे दिलेलं आहे. कॅल्क्युलेट करा. आत्ताच डिस्कशन झालं. पण हे लक्षात ठेवा, पीक आवरली डिमांड, ऑन पीक आवरली डिमांड म्हटलेलं आहे त्यामध्ये. A, D, व्यवस्थितपणे सांगा आन्सर. एकदा विचार करून सांगा. ऑन पीक आवरली डिमांड हे त्यांनी त्यांचं काम करून दिलं. मग विचारलं आहे व्हॉट इज अ मॅक्सिमम डेली कन्झम्पशन फॉर द सिटी, ज्याचं ॲव्हरेज डेली कन्झम्पशन हे 10,000 आहे. हे जी काही संख्या आहे. कमेंट करा पटकन, आन्सर कमेंट करा. अरे सिंपल आहे, जास्त विचार नाही करायचा या ठिकाणी. काय असतं बघा, मॅक्सिमम डेली डिमांड काय असते, मॅक्सिमम डेली डिमांड काय असते, 1.8 टाइम्स ऑफ ॲव्हरेज डेली डिमांड असते. अॅन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड असते. हे सगळ्यांना माहिती आहे, बोला पटकन. मॅक्सिमम डेली डिमांड इज इक्वल्स टू 1.8 टाइम्स ऑफ अॅन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड. याच्यामुळे तुमचं थोडं कन्फ्युजन होत असेल की सर असं तर अँसर नाहीये, बट 1.8 ने याला मल्टिप्लाय केलं तर 18 रिलेटेड काही अँसर नाही म्हणून तुम्ही ते दिलं नाही. ओके. बट असं नाही. मॅक्सिमम डेली डिमांड इक्वल टू 1.8 टाइम्स ऑफ अॅन्युअल ॲव्हरेज डेली डिमांड असते. बट त्यांनी काय म्हटलंय, ऑन पीक आवरली डिमांड बेसिस, म्हणजे त्यांना आवरली हवी आहे. मग मला सांगा, मॅक्सिमम आवरली डिमांड ऑफ द, म्हणजे मॅक्सिमम आवरली डिमांड ऑफ द मॅक्सिमम डे जी असते ती काय असते, ती 2.7 टाइम्स ऑफ अॅन्युअल ॲव्हरेज आवरली डिमांड असते. येस ऑर नो, अॅन्युअल ॲव्हरेज आवरली डिमांड असते. मॅक्सिमम आवरली डिमांड ऑफ द मॅक्सिमम डे इज इक्वल टू 2.7 टाइम्स ऑफ अॅन्युअल ॲव्हरेज डिमांड. आवरली बेसिस वरती विचारलं की 2.7 आणि डेली बेसिस वरती विचारलं की 1.8. हा डिफरन्स लक्षात ठेवा इथून पुढे येणाऱ्या एक्झामसाठी. सो याला जर 2.7 ने मल्टिप्लाय केलं, 1 लाख आहे त्यामुळे सोपं जाईल, 2,70,000. क्लिअर आहे हा क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 10 क्लिअर आहे प्रत्येकाला? येस, व्हेरी गुड. आणि मला सांगा, आवरली व्हेरिएशन फॅक्टर जर विचारला तर काय आन्सर द्याल तुम्ही? आवरली व्हेरिएशन फॅक्टर हे शिकवलं होतं मी ज्यावेळेस डिटेल शिकवलं होतं त्यावेळेस. आवरली व्हेरिएशन फॅक्टर जर विचारला तर व्हॉट इज युअर आवरली व्हेरिएशन फॅक्टर? आवरली व्हेरिएशन फॅक्टर हा 1.5 असतो. आवरली व्हेरिएशन फॅक्टर काय असतो? 1.5 असतो. आणि फ्लक्च्युएशन जर विचारलं तर ते 2.7 असतं. आय होप हे तुमच्या लक्षात असेल. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? फॉर विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन मेन इज डिझाईन, म्हणजे काय? बघा ही डायग्राम आठवते.
ॲज इट इज नोट्स मधली डायग्राम मी ड्रॉ करून दाखवतो. हा सोर्स होता, सोर्स पासून पाणी यायचं, हे तुमचं पंप आणि तुमचं वालं जे काही पंप वगैरे असतील, त्या पंप मधनं पाणी पंप केलं, ते कुठपर्यंत आलं, तुमचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट पर्यंत आलं. वॉटर ट्रीटमेंट प्लांट मधून पाणी निघालं, ते कुठे आलं, तुमचं सर्व्हिस रिझर्वायर पर्यंत आलं. सर्व्हिस रिझर्वायर नंतर जे काही पाणी आलं ते कुठपर्यंत आलं, तुमचं आलं डिस्ट्रीब्युशन सिस्टम पर्यंत आलं. हे आहे तुमचा सोर्स ऑफ वॉटर, हे आहे तुमचे पंप, हे पंप आहे. पंप नंतर असणार आहे तुमचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट WTP, त्यानंतर असणार आहे सर्व्हिस रिझर्वायर, त्याला SR असं लिहितो, आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टमला DS असं लिहितो. ओके सर. बी म्हणत आहे कोणीतरी मंथली आवरली डिमांड ऑन अ मॅक्सिमम डे असं कोणीतरी म्हणत आहे याचं ऑप्शन. ठीक आहे ठीक आहे, चला आपण बघूया काय आहे. फॉर विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन मेन्स इज डिझाईन. डिस्ट्रीब्युशन मेन म्हणजे काय, इकडे डिस्ट्रीब्युशन सिस्टम जी आहे ही डिस्ट्रीब्युशन सिस्टम कशासाठी डिझाईन केली जाते हे आपल्याला बघायचं आहे. डिस्ट्रीब्युशन मेन म्हणजे काय, जिथून पाणी तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहात ती कशासाठी डिझाईन केली जाते. थोडंसं तुमचं मला रिव्हर्स जायचं आहे, आठवायचं आहे. मी ज्यावेळेस शिकवलं होतं तुम्हाला काय शिकवलेलं होतं, आठवतंय की सर्व्हिस रिझर्वायरच्या मागचे जेवढे पण कंपोनंट आहेत आणि सर्व्हिस रिझर्वायरच्या नंतरचे जेवढे पण कंपोनंट आहेत, आता आपल्याला जी काही तुमची डिस्ट्रीब्युशन मेन असते किंवा जी काही तुमची वाली काय म्हणतात त्याला रिक्वायरमेंट आहे, सिटी मधली रिक्वायरमेंट, ती आपण सिस्टम कशासाठी डिझाईन करतो, मॅक्सिमम आवरली डिमांड किंवा को इन्सिडंट ड्राफ्ट. उगाच बी करू नका, थांबा 2 मिनिटं. यांच्यापैकी जी मॅक्सिमम व्हॅल्यू असते त्याच्यासाठी डिझाईन करतो. यस ऑर नो. क्यू डिझाईन याला म्हणतो. ही रिक्वायरमेंट असते सिटी मधली. हे माहिती आहे ना सगळ्यांना, मॅक्सिमम आवरली डिमांड किंवा को इन्सिडंट ड्राफ्ट. को इन्सिडंट ड्राफ्ट म्हणजे काय, तुमची वाली डेली डिमांड प्लस फायर डिमांड यांच्यापैकी जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल ती आपली डिझाईन डिमांड असते सिटी मधली रिक्वायर्ड डिमांड. यस ऑर नो. बोलत चालायचं आहे पटपट. यस. म्हणजे तुमची डिस्ट्रीब्युशन मेन जी आहे, जिथून तुम्हाला वॉटर सप्लाय करायचं आहे, ती सुद्धा याच्यासाठीच डिझाईन केली गेली पाहिजे, क्यू डिझाईनसाठी. ओके सर. क्यू डिझाईनसाठी डिझाईन केली गेली पाहिजे. मग मला सांगा, बट ह्या सर्व्हिस रिझर्वायर नंतरच्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली सगळी सिस्टम क्यू डिझाईनसाठी डिझाईन केली गेली पाहिजे होती, बट याच्यासाठी डिझाईन केली गेली जात नाही इकॉनॉमिक पॉइंट ऑफ व्ह्यू. का? कारण सर्व्हिस रिझर्वायरच्या अगोदरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशासाठी डिझाईन केल्या जातात, मॅक्सिमम डेली डिमांडसाठी डिझाईन केल्या जातात. मागच्या का मॅक्सिमम डेली डिमांडसाठी डिझाईन केल्या जातात, कारण सर्व्हिस रिझर्वायर मध्ये पाणी स्टोअर आहे ना, गरज नाहीये ते मॅक्सिमम क्यू डिझाईनसाठी डिझाईन करायचं. का? कारण जास्त पाणी लागत, डिमांड जास्त असेल तर तुम्ही सर्व्हिस रिझर्वायर मधून ते सप्लाय करू शकता. पाणी कमी लागत असेल तर ते सर्व्हिस रिझर्वायर मध्ये स्टोअर करू शकतात. म्हणून मागे तो खर्च करायची गरज नाहीये, कारण सर्व्हिस रिझर्वायर मध्ये तुमच्याकडे साठलेल्या पाण्याचा साठा आहे. पुढची जी काही डिझाईन डिमांड आहे ते सर्व्हिस रिझर्वायर फुलफिल करेल, म्हणून मागे आपण कॉस्ट कटिंग करतो. म्हणजे हे पक्क झालं की डिस्ट्रीब्युशन मेन सर्व्हिस रिझर्वायर नंतरचे जे काही पाईप्स असतील किंवा जे काही सिस्टम असेल ती डिझाईन डिमांडसाठी तुमची डिझाईन केली जाते. डिझाईन डिमांड म्हणजे मॅक्सिमम आवरली डिमांड किंवा को इन्सिडंट ड्राफ्ट यांच्यापैकी मॅक्सिमम व्हॅल्यू. आणि सर्व्हिस रिझर्वायर अगोदरचे जे पाईप्स असतात ते मॅक्सिमम डेली डिमांडसाठी डिझाईन केले जातात. विचारलं आहे डिस्ट्रीब्युशन मेन म्हणजे डिझाईन डिमांड म्हणजे मॅक्सिमम आवरली डिमांड किंवा को इन्सिडंट ड्राफ्ट यांच्यापैकी मॅक्सिमम व्हॅल्यू. बट ह्या ऑप्शन्समध्ये ॲव्हरेज डेली डिमांड, डेली तर येणार नाही. अॅन्युअल पीक डिमांड येणार नाही. पीक डिमांडचा काही संबंध नाही. पीक डिमांड म्हणजे कोणत्या तरी एका दिवसाची असलेली जास्तवाली डिमांड, त्याच्यावरती आपण मॅक्सिमम डेली डिमांड आपण घेतच नाही. पीक डिमांड म्हणजे काय की मॅक्सिमम कोणत्या दिवसाची डिमांड जास्त आहे ती आपण घेणारच नाही. आपण काय घेणार आहोत, आवरली डिमांड किंवा कोइन्सिडंट ड्राफ्ट. कोइन्सिडंट ड्राफ्ट म्हणजे डेली प्लस फायर डिमांड. बट मॅक्सिमम आवरली डिमांड, मंथली आवरली डिमांड ऑफ मॅक्सिमम डे आहे. ठीक आहे, म्हणजे एका महिन्यामध्ये एक कोणत्या आवरची डिमांड मॅक्सिमम आहे ते दिलेलं आहे. बट कोइन्सिडंट ड्राफ्ट त्यांनी कुठेच दिलेलं नाहीये. मग कोइन्सिडंट ड्राफ्ट जर दिलेलं नाहीये तर त्या केसमध्ये आपण मॅक्सिमम कोणती कन्सिडर करणार, आवरली डिमांड ऑन मॅक्सिमम डे जी आहे ती कन्सिडर करणार. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? 11चा ऑप्शन बी का आहे? फक्त आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले आहे म्हणून बी नाही सांगायचं. ओके, सो बी इज द करेक्ट ऑप्शन. हे लक्षात ठेवा. इथून आजपासून पुढे जेव्हा पण ह्या डिमांड विचारतील, सर्व्हिस रिझर्वायरच्या अगोदरचे कंपोनंट हे डेली डिमांडसाठी डिझाईन केले जातात, म्हणून डेलीवाले सगळे ऑप्शन कॅन्सल. सर्व्हिस रिझर्वायर नंतरचे कंपोनंट जे असतात ते मॅक्सिमम आवरली डिमांड किंवा को इन्सिडंट ड्राफ्ट ह्या दोघांपैकी जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल त्यासाठी डिझाईन केले जातात.
विच टाइप ऑफ द ड्रेनेज सिस्टम विल कलेक्ट द रेन वॉटर? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, प्रायमरी अँड टर्शरी. याच्यामध्ये काय असतं, हे रेन वॉटर हे पण नोट्समध्ये ऍड करून घ्या. अगोदर टर्शरी, त्यानंतर सेकंडरी आणि फायनली जी लास्टला येते, अशा पद्धतीने तुमचं पाणी कलेक्ट होत 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 तुमचं वालं ड्रेनेज सिस्टम असते. तर रेन वॉटर जे आहे लक्षात ठेवा, टर्शरी सिस्टम मध्ये कलेक्ट केलं जातं, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. सॉरी, प्रायमरी सिस्टम मध्ये कलेक्ट केलं जातं, जास्त लक्षात ठेवायची गरज नाहीये. रेन वॉटर हे प्रायमरी सिस्टम मध्ये कलेक्ट केलं जातं, याच्यामध्ये कन्सेप्ट वगैरे असं काही नाही. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज टू फोरकास्ट द पॉप्युलेशन ऑफ ओल्ड अँड व्हेरी लार्ज सिटी? चला बोला. आत्ताच डिस्कस झालं, अर्थमॅटिक इन्क्रीज मेथड कशासाठी यूज केली जाते? अर्थमॅटिक इन्क्रीज मेथड आत्ताच डिस्कशन झालेलं आहे. अर्थमॅटिक इन्क्रीज मेथड कशासाठी डिस्कस केली जाते किंवा कोणत्या सिटीसाठी यूज केली जाते? व्हेरी गुड. इट इज यूज फॉर व्हेरी ओल्ड सिटी. ओल्ड सिटीसाठी अर्थमॅटिक इन्क्रीज मेथड यूज केली जाते. जॉमेट्रिक प्रोग्रेशन मेथड कशासाठी यूज केली जाते? जॉमेट्रिक प्रोग्रेशन मेथड कशासाठी यूज केली जाते? यंग सिटीसाठी यूज केली जाते. कशासाठी यूज केली जाते? यंग आणि न्यू सिटीसाठी. सो करेक्ट ऑप्शन तर एच आहे. ओके सर. नेक्स्ट असणार आहे लॉजिस्टिक कर्व मेथड. आता ही जी लॉजिस्टिक कर्व मेथड आहे, या मेथडमध्ये अशा पद्धतीने असतात. हा ग्राफ आठवतो, अगोदर पॉप्युलेशन इन्क्रीज होते, त्यानंतर कॉन्स्टंट होते, त्यानंतर सॅच्युरेशन होतं. येस, आठवतंय ना हे? लॉजिस्टिक कर्व मेथड मध्ये इनिशियल पार्ट मध्ये रेट ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ हा इन्क्रीज होतो. मिडल पार्ट मध्ये रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन हा कॉन्स्टंट होतो. आणि ऍट द एंड जो आहे, हा रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन काय होतो? डिक्रीज होत जातो. ऍट द एंड रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन हा डिक्रीज होत जातो आणि फायनली ती सॅच्युरेशन पॉप्युलेशनला जाऊन मिळते. लॉजिस्टिक कर्व मेथड ही तुम्हाला ऍक्च्युअल व्हेरिएशन दाखवते. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स द व्हॅल्यू ऑफ द आवरली व्हेरिएशन फॅक्टर? आताच डिस्कस झाला. विच ऑफ द फॉलोइंग इज द आवरली व्हेरिएशन फॅक्टर? आवरली व्हेरिएशन विचारला पूजा. मी आत्ता मगाशीच व्हेरिएशन फॅक्टर सांगितला. तो जो असतो तो फ्लक्च्युएशन फॅक्टर असतो 2.7. ओके पूजा. आवरली व्हेरिएशन फॅक्टर जर विचारला तर ऑलवेज टेक 1.5. ओके. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हा, या ठिकाणी आपण एक गोष्ट डिस्कस करू शकतो की ते मॅक्सिमम डिमांड भागिले ऍव्हरेज डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक इक्वेशन यूज करू शकतो, ज्याचं नाव आहे गुडरीच इक्वेशन. आठवतंय सगळ्यांना गुडरीच इक्वेशन? P इज इक्वल टू 180 मल्टिप्लाइड बाय टी रेस टू द पॉवर मायनस 0.1. येस. इथे टी ची व्हॅल्यू तुम्ही 1 डे पुट करा, महिन्याचे काढायचे असेल तर 30 डे पुट करा, वर्षाचं काढायचं असेल तर 365 पुट करा. तुम्हाला हा व्हेरिएशन फॅक्टर पर्सेंटेजच्या टर्म मध्ये मिळेल. येस. जसा डेली साठी मिळतो 1.8, एक दिवसासाठी कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला किती मिळतो? 1.8 इतका मिळतो. त्यानंतर इथे ना काही पीक फॅक्टर पण असतात, हे पण सांगून देतो. पॉप्युलेशन वरती डिपेंडंट पीक फॅक्टर. पॉप्युलेशन लेस दॅन 50,000 असेल, आठवत असेल तर सांगत चला, आलेले क्वेश्चन आहे, तर पीक फॅक्टर यूज केला जातो 3. पॉप्युलेशन वरती डिपेंडंट, पॉप्युलेशन जर 50,000 टू 2 लाख असेल, पॉप्युलेशन 50,000 टू 2 लाख असेल तर हा फॅक्टर यूज केला जातो 2.5. आणि पॉप्युलेशन जर 2 लाख ते तुमची वाली म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी यूज केला जातो 2. इथे लक्षात ठेवायसारखं काय आहे, जसं जसं तुमचा डेटा सेट वाढत जातो तसं तसं व्हेरिएशन फॅक्टर हा कमी कमी होत जातो. येस. येस सर. नेक्स्ट, टू प्रोटेक्ट द फेरस मेटल शीट प्रोटेक्ट करण्यासाठी कशापासनं? कोरोजन पासनं. दे आर डिप्ड इन अ बाथ ऑफ द मोल्टन झिंक. मोल्टन झिंकच्या बाथमध्ये ते ठेवले जातात टू ऍड अ प्रोटेक्टिव्ह लेअर ऑफ इट ऑन. हे डिस्ट्रीब्युशन सिस्टम मध्ये जे काही तुमचे पाईप वगैरे आहे तिथे झालेलं आहे. गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप तुम्हाला सांगितले होते की गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप हे काय असतात? मोल्टन झिंक आपण त्यावरती अप्लाय करतो. सो ही प्रोसेस काय आहे? गॅल्वनायझिंगची प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे? गॅल्वनायझिंगची प्रोसेस आहे, ज्यामध्ये मोल्टन झिंक मध्ये तुमच्यावाले मेटल शीट्स टाकले जातात. हे पाईपच्या चॅप्टर मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल तिथे गॅल्वनाइज्ड आयर्न पाईप ज्यावेळेस शिकवलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं, बाथ ऑफ मोल्टन झिंक मध्ये ज्यावेळेस टाकतो त्याला गॅल्वनायझिंग असं म्हणतात. इलेक्ट्रोप्लेटिंग काय असते? एका मेटलवरती दुसऱ्या प्लेटलचा, एकाच याचा आन्सर गॅल्वनायझिंग आहे, बट इलेक्ट्रोप्लेटिंग काय असते हे पण थोडंसं माहिती असायला हवं.
एका मेटलवरती ज्यावेळेस दुसऱ्या मेटलचा लेअर अप्लाय करतात याला इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हणतात. आणि इनॅमिलिंग काय असतं? इनॅमिलिंग हे फिनिशेससाठी पावडर फॉर्ममध्ये अप्लाय केलं जातं, टचअप दिला जातो तुमच्या मेटलला. जनरली हे डेकोरेटिव्ह पर्पजसाठी यूज केलं जातं इनॅमिलिंग. हे नाही माहित मला पार्केरायझिंग काय असतं ते. पार्करायझिंग माहिती असेल कोणाला तर सांगा. इलेक्ट्रोप्लेटिंग, इनॅमिलिंग आणि गॅल्वनायझिंग. Next, identify the forecast of a population of a town wherein percentage increase in a population from decade to decade is assumed to remain constant. बोला पटकन. पर्सेंटेज इन्क्रीज जर कॉन्स्टंट असेल तर कोणती मेथड? पर्सेंटेज इन्क्रीज. त्या केसमध्ये जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड. आणि फक्त रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन कॉन्स्टंट असेल तर कोणती मेथड? पर्सेंटेज रेट ऑफ इन्क्रीज कॉन्स्टंट असेल तर जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड. आणि फक्त रेट ऑफ इन्क्रीज ऑफ पॉप्युलेशन कॉन्स्टंट असेल तर कोणती मेथड? अर्थमॅटिक इन्क्रीज मेथड. अगेन तेच तेच मी तुम्हाला बोललो ना. तुम्ही ह्या एक्झामचं खासियत काय माहिती का? एसएससी जेई झालं, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिम्स झालं, याचा आन्सर हे आहे. इन्क्रिमेंटल इन्क्रीज मेथड असं काही नसतं. इन्क्रीज पण होतं, डिक्रीज पण होतं रेट इथे. इन्क्रीज ऑर डिक्रीज वी कॅन नॉट टेल. सो जॉमेट्रिक इन्क्रीज मेथड इज द राईट ऑप्शन. हे इज युअर एंड ऑफ द फर्स्ट चॅप्टर. मी हे सांगत होतो की ह्या एसएससी जे आणि ईएससी प्रिलिम्सच्या क्वेश्चन्सची खासियत काय माहिती का? ते त्या एका पर्टिक्युलर चॅप्टर मधल्या सगळ्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेले असतात. पूर्ण चॅप्टरची रिव्हिजन होते. आता मला सांगा, आपण एवढं रिवाइज केलं आणि आता तुम्ही पहिलं चॅप्टर रिवाइज करायला घेतलं, सपोज फर्स्ट युनिट घेतलं की चला आपण पॉप्युलेशन फोरकास्टिंग आणि वॉटर डिमांड रिवाइज करूया. काही उरलं का त्याच्यामधलं रिव्हिजन करण्यासारखं? जर सगळे ऑप्शन व्यवस्थित रिव्हिजन केले तर एक तरी पॉईंट सुटलाय का? की एखादा टॉपिक सुटलाय सर आपला रिव्हिजन करायचा. रिव्हिजन करायला ज्यावेळेस बोर होतं ना त्यावेळेस क्वेश्चनचा यूज करायचा असतो. बट आपण काय करतो? क्वेश्चन सॉल्व्ह करताना करेक्ट ऑप्शन बघतो आणि पुढे जातो. याला रिव्हर्स इंजिनिअरिंग अप्रोच म्हणतात. आणि विचार करा, हे तुमचा एक चक्कर आपण कशाला देणार आहे? एसएससी जेईच्या सगळ्या सब्जेक्टला. त्यानंतर देणार आहोत ईएससी प्रिलिम्सच्या सगळ्या सब्जेक्टला. ज्यावेळेस तुम्ही एवढे नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करा ना, तुम्ही इतके पटपट आन्सर द्याल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या तोंडपाठ होऊन जातील. ठीक आहे. युजफुल आहे ना ही सिरीज? यस ऑर नो? या टाईपची रिव्हिजन? येस. व्हेरी गुड. युजफुल आहे. व्हेरी गुड. तुमच्याकडे आता कंटेंट डिटेल्ड लेक्चर आहेत, नोट्स पण पूर्ण डिटेल्ड आहेत, आणि क्वेश्चनची कमतरता नाहीये, प्लस टेस्टची पण कमतरता नाहीये. आता उद्यापासून 2-2 युनिट करण्याचा ट्राय करू. दुसरं आणि तिसरं युनिट असेल त्याची टेस्ट आज मिळून जाईल तुम्हाला. तुम्हाला वाटत असेल तुमची रिव्हिजन झाली, आज त्याची टेस्ट देऊन द्यायची. उद्या तुम्हाला काय करायचं आहे? त्याचं मला लेक्चर करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाकीचं उद्या बघू. त्यामुळे आता तुम्ही काय करायचंय? हो, चॅप्टर वाईज पहिल्या चॅप्टरची टेस्ट आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड थर्ड चॅप्टरची टेस्ट मिळेल. थर्ड फोर्थ चॅप्टर वाईज टेस्ट असणार आहे. ही टेस्ट पण अवेलेबल आहे आता. 16 चॅप्टर क्वेश्चनची टेस्ट ग्रुप ऍप वरती अवेलेबल आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच.